पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर पोलीस आणि महामार्ग पोलीस बोरघाट केंद्र यांनी संयुक्त कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त केलाय। या कारवाईत पोलिसांनी 63,34,200 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 40 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 1,03,34,200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते। या मोहिमेअंतर्गत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरू होती। शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे व हवालदार बाळा जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत गुटख्याच्या वाहतुकीची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे सावरोली टोल नाका येथे सापळा रचून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर अडवण्यात आला। कंटेनरचे सील तुटलेले पाहून पोलिसांचा संशय बळावला। चालकाकडे मालाच्या पावतीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर अन्न व औषध प्रशासन पेण आणि शासकीय पंचांच्या उपस्थितीत कंटेनरची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी शेख रशीद शेख रहमान वय 40 व गणेश देविदास वानखेरे वय 25 राहणार अकोला या 2 आरोपींना अटक केली आहे। ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश भोईर, शिवाजी बोरके, संदेश कावजी, दशरथ मोकल, पोलीस शिपाई कृष्णा मुंडे आणि एम पुष्पलवार यांच्या पथकाने यशस्वी केली। हा गुटखा कोठून आणला आणि याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।